प्रकार पडतात आपण बघितलं, संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद. तर संहितेमध्ये काय असतं, तर संहितेमध्ये मंत्रांचं कलेक्शन असतं किंवा मंत्रांचा एक साठा असतो असं तुम्ही समजू शकता. ब्राह्मण म्हणजे काय, तर ब्राह्मण ग्रंथामध्ये आपण संहिता बघितल्या, किती किती प्रकारच्या संहिता आहे, काय काय आहे ते बघितलं आपण. नंतर ब्राह्मण आहे, ब्राह्मण आणि आरण्यक. तर ब्राह्मण ग्रंथांमध्ये काय असतं, जसं की एकदा ते एक कुठले प्रभूजी विचारत होते आपले की ब्राह्मण ग्रंथ, जसं प्रत्येक वेदाचं एक एक ब्राह्मण आहे. ऐतरेय ब्राह्मण आहे, नंतरून कुठलं श्वेताश्वतर एक ब्राह्मण आहे, तैत्तरीय ब्राह्मण आहे, असे वेगवेगळे ब्राह्मण आहेत. ठीक आहे. तर ब्राह्मण म्हणजे काय, तर ब्राह्मणाज आर द प्रोज टेक्स्ट विच एक्सप्लेन द मिनिंग अँड प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ संहिताज. जे वैदिक संहितेमध्ये मंत्र असतात त्या मंत्रांचा अर्थ काय किंवा त्या मंत्रांना कुठे कशा प्रकारे वापरलं गेलं पाहिजे, तर ह्या पद्धतीचं ज्ञान जे आहे ह्या गोष्टी जे त्या ब्राह्मण ग्रंथामध्ये असतात. दे गिव्ह एलॅबरेट इन्स्ट्रक्शन्स हाऊ टू परफॉर्म यज्ञस. यज्ञ कसे आयोजित केले पाहिजे किंवा यज्ञ कशा प्रकारे केले पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी वापरल्या पाहिजे, कुठला यज्ञ कशासाठी फळ देतो, कुठलं फळ देतो, कशासाठी केलं पाहिजे, त्याचा उद्देश काय, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ब्राह्मण ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत. जसं प्रभुपाद पण चैतन्य महाप्रभूंच्या चैतन्य चरितामृत आदी लीला 7 अध्याय आणि 106 श्लोक त्याच्या पर्पटमध्ये म्हणतात, प्रोफेसर आपटे इन हिज डिक्शनरी डिस्क्राइब द ब्राह्मण पोर्शन ऑफ द वेदास ॲज द पोर्शन which state the rules for employment of hymns at various sacrifices and give detailed explanations of their origin, sometimes with the lengthy illustrations in the form of legends and stories. It distinct from the mantra portion of the Vedas. तर वेदांमध्ये जे मंत्र दिलेले आहेत त्याचं इलॉबरेट एक्सप्लेनेशन, डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन ब्राह्मण ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. आणि तो मंत्र कोणी आणला आपल्यासमोर, त्याचे ऋषी कोण, तो कुठल्या छंदामध्ये, या सर्व गोष्टींची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. ब्राह्मणाज आर मेंट फॉर द हाऊस होल्डर. जसं संहिता, जसं गुरुकुल 4 आश्रम आहेत, ब्रह्मचारी, वानप्रस्थ, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. तर ब्रह्मचारी जेव्हा छोटे छोटे ब्रह्मचारी 5 वर्षाचे असताना जेव्हा गुरुकुलमध्ये जातात तेव्हा गुरुजींकडे ते काय शिकतात, तर संहिता शिकतात. ठीक आहे. तर संहिता त्यांना शिकवलं जातं. संहिता म्हणजे मंत्रांचं उच्चारण त्यांना किवलं जातं. ठीक आहे. वैदिक यज्ञ कसे करायचे, यज्ञ ते करत नाही, ते फक्त मंत्र म्हणतात. आणि ज्या वेळेस ते गृहस्थ आश्रमात प्रवेश करतात किंवा गुरुजी जे यज्ञ करत असतात तर त्यांच्या बरोबरीने ते जाऊन ते मंत्र म्हणतात. आणि ज्या वेळेस मनुष्य गृहस्थ आश्रमात प्रवेश करतो तर त्याच्यासाठी ब्राह्मण ग्रंथ हे स्टडी करण्यासाठी असतात, अभ्यास करण्यासाठी असतात. ते त्याच्यामध्ये विविध ज्या विधी असतात, आपल्याला विधी कशा केल्या पाहिजे आहे ना, त्या विधी कशा केल्या पाहिजे, कसं दान धर्म किंवा कसे आपल्या ज्या विविध रिच्युअल्स आहे, रिच्युअल्स, ठीक आहे, कर्मकांड म्हणू शकतो त्याला, तर रिच्युअल्स कशा केल्या पाहिजे त्याचं संबंधित सगळं ज्ञान ब्राह्मण ग्रंथात. नंतर पुढे आहे आरण्यक. आरण्यक म्हणजे काय, आरण्यक नावाचाच अर्थ आहे अरण्यक. अरण्य म्हणजे फॉरेस्ट किंवा जंगल. तर अरण्यामध्ये काय असतं, अरण्यकामध्ये ज्या वेळेस व्यक्ती गृहस्थ आश्रमातून वानप्रस्थ आश्रमामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्याला अरण्यकाचा अभ्यास करायला सांगण्यात येतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये वैराग्य प्राप्तीसाठी खूप साऱ्या स्टोरीज आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहे. आणि कसं त्याने स्वतःचा संबंध भगवंतांशी जोडला पाहिजे ह्या गोष्टींचं ज्ञान आहे. तर ते अरण्यक त्याच्यासाठी आहे. नंतरून उपनिषदमध्ये काय आहे, तर उपनिषद म्हणजे काय आहे, तर उपनिषद उप म्हणजे जवळ जाणे आणि निषद म्हणजे जवळ जाऊन वास करणे आणि अध्ययन करणे, ज्ञान समजून घेणे. तर गुरूंच्या जवळ जाऊन, ठीक आहे, वैदिक मंत्रांचा किंवा भगवंतांचा अध्ययन करणे, भगवंतांविषयी ज्ञान प्राप्त करणे, या संबंधित सगळे जे ज्ञान आहे ते उपनिषदामध्ये दिलेलं आहे. मग मुख्यतः 10 उपनिषद आहेत. ठीक आहे. 10 उपनिषद आहेत. 10 उपनिषद कुठले कुठले आहेत तर ते आपण पुढे बघणारच आहोत. तरी पण मुख्यतः 10 उपनिषद आहे. कोणी आपल्याला विचारलं 108, टोटल 108 उपनिषद आहे. प्रत्येक वेदाशी कनेक्टेड एक उपनिषद आहे. जसं प्रत्येक वेदाची एक संहिता आहे
ऋग्वेदाची संहिता, यजुर्वेदाची संहिता, सामवेदाची संहिता, अथर्ववेदाची संहिता, तसेच ऋग्वेदाचं ब्राह्मण ग्रंथ, यजुर्वेदाचे ब्राह्मण ग्रंथ, सामवेदाचे ब्राह्मण ग्रंथ आणि अथर्ववेदाचे ब्राह्मण ग्रंथ. तसंच आरण्यक पण तसंच आहे. ऋग्वेदाचं आरण्यक, यजुर्वेदाचं आरण्यक, सामवेदाचं आरण्यक, अथर्ववेदाचं आरण्यक. तसंच उपनिषद सुद्धा तसे वेगळे वेगळे आहेत. ऋग्वेदाचे उपनिषद आहेत, यजुर्वेदाचे उपनिषद, त्याच्यामध्ये शुक्ल यजुर्वेदाचे वेगळे उपनिषद आहेत, कृष्ण यजुर्वेदाचे उपनिषद आहेत, त्यानंतर सामवेदाचे उपनिषद आहेत आणि अथर्ववेदाचे उपनिषद आहेत. तर चारही वेदांशी कनेक्टेड उपनिषद आहेत आणि ते टोटल त्याची संख्या कुठल्या तरी पुराणामध्ये दिलेली आहे आणि एका मुक्तिकोपनिषदमध्ये पण दिलेले आहे. टोटल 108 उपनिषद आहेत. ठीक आहे. तर त्यातले प्रमुख 10 उपनिषद प्रमुख आहेत, ज्याच्यावरती शंकराचार्यांनी आणि मोठमोठ्या वैष्णव आचार्यांनी भाषांतर किंवा भाषांतर नाही म्हणू शकत, तात्पर्य किंवा टीका, वार्तिकी टीका म्हणू शकतो, टीका केलेल्या आहेत. शंकराचार्यांनी 10 उपनिषदावरती टीका केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मुख्यतः ईशावास्य उपनिषद, जे आपण ईशोपनिषद म्हणतो त्याला ईशावास्य उपनिषद पण म्हणतात. ईशावास्य उपनिषद किंवा ईशोपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, मंडूक उपनिषद, मांडुक्य उपनिषद, तैत्तेरीय उपनिषद, ऐतरेय उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, श्वेताश्वतर उपनिषद आणि छांदोग्य उपनिषद, प्रश्नोपनिषद, छांदोग्य उपनिषद, असे मुख्यतः 10 उपनिषद आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण भक्तिशास्त्रीमध्ये तुम्ही ईशोपनिषदाचा अभ्यास करतच असाल, त्यामुळे ते ईशोपनिषद, तर ते ईशोपनिषद आहे. असे उपनिषद 108 उपनिषद आहेत. उपनिषदामध्ये काय सांगितण्यात आलेलं आहे तर आत्मा, परमात्मा आणि प्रकृतीचा संबंध, जे संबंध ज्ञान आहे, आपण म्हणतो ना संबंध अभिधेय प्रयोजन, संबंध अभिधेय प्रयोजन, तर संबंध ज्ञान जे आहे ते प्रस्थापित करण्यासाठी उपनिषदाचं फार गरज आहे. त्याच्यामध्ये भगवंतांचं कधी कधी आपण काय करतो, भगवंतांना जेव्हा नौखा व्यक्ती, निओफाईट नौखा व्यक्ती जेव्हा भागवतम वाचतो, भगवंतांविषयी वाचतो की अरे हे कसले असले भगवंत. जसं मी पंढरपूरमध्ये एका शाळेमध्ये मुलांची ॲडमिशन करायला गेलो होतो, तर तिथे मला ते प्रिन्सिपल होते. तर ते प्रिन्सिपल मला म्हटले, काय हो कृष्णाबद्दल, किती कृष्ण म्हणजे कृष्ण समजण्याला अवघडच आहे म्हणे, आणि कृष्ण काय महान आहे, आणि पण काही लोकांनी खूप गडबड केलेली म्हणे. म्हटलं काय गडबड केली हो. तो म्हणे की भागवत पुराणामध्ये काही लोकांनी कृष्णाबद्दल काय काय नाही ते लिहून ठेवलंय, जे मुळात घडलंच नाही. म्हटलं काय लिहून ठेवलंय. तर ते म्हणे की काय ते गोपींबरोबर कृष्ण नाचले असं तसं, हे काय चुकीचं आहे म्हणे, हे काय बरोबर नाही आहे. ठीक आहे. हे कृष्णाने असं केलं, काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्याच्यामध्ये ह्या स्टोऱ्या घुसवल्या म्हणे. अशा लोकांनी काय, कारण की त्यांना ते कृष्णाला समजून नाही घेते, ते समजते ना. तर भगवंत जे आहेत ते कशाच्या, जसं तुम्ही ईशोपनिषदचा तुमचा जेव्हा क्लास होईल भक्तिशास्त्रीमध्ये तेव्हा कदाचित शिकवू शकतील, माहिती नाही, पण त्याच्यामध्ये एक श्लोक आहे, तदे जती तन्ने जती तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः. म्हणजे की भगवंत आपण जे नरसिंह आरतीमध्ये म्हणतो तेच काय, बहिर नरसिंह हृदये नरसिंह यतो यतो यामी ततो नरसिंह. तर भगवंत आतमध्ये पण आहे, हृदयामध्ये पण आणि बाहेर पण आहेत. तर तेच उपनिषदामध्ये पण सांगितलेलं आहे. त्यामुळे उपनिषदाचा जो भगवत शक्ती किंवा जे सुप्रीम पॉवर आहे, परमतत्व आहे, भगवंत आहेत, ईश्वरी सत्ता आहे, त्याचं जे खूप तात्विक विश्लेषण केलेलं आहे. तात्विक, आता भागवतमध्ये कसं आहे, त्यांचं रसमान, त्यांच्या लीला प्रधान आहे, लीला रूप माधुरी, लीला माधुरी, गुण माधुरी, नाम माधुरी, त्याची महिमा जास्त आहे. म्हणजे ऑलरेडी ज्याला भगवत तत्व काय ते समजलंय त्याच्यासाठी ते खरं भागवतम आहे. म्हणजे उपनिषदाच्या आधी, भागवतमच्या आधी उपनिषदांचा अभ्यास येतो, समजते. उपनिषदाचा अभ्यासानंतर भागवतम आहे खरं, कारण की भागवतामध्ये इतकं गुह्य तत्व सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ज्याला त्या भगवत्तेचा किंवा त्या ईश्वरतेचा जो अनुभव नाहीये किंवा त्याच्याबद्दलचं पूर्ण ज्ञान नसेल, तो त्या भागवतमला काय कन्सिडर करतो, चीप कन्सिडर करतो.
मग लोक वाचतात कधी त्यांनी भ्रमित होतात की अरे असा कसा तुमचा भगवंत. लोक बोलायला पण बोलतात बाहेर नास्तिक लोक, तुमचे असा कसा तुमचा भगवंत. 16,108 स्त्रियांशी लग्न केलं आणि दररोज रास लीला करायचा, गोपींबरोबर नाचायचा, हे करायचा, गोपींचे कपडे वस्त्र हरण केलं, असा कसा तुमचा भगवंत. समजते. पण ज्या वेळेस भगवत्ता काय असते हे ज्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ते समजू शकत नाही. म्हणून उपनिषद, कारण की आणि ही जी बुद्धी आहे भगवंतांना समजण्याची, ॲज इट इज त्यांच्या साकार रूपाला समजण्याची, ती बहुतांश जीवांमध्ये नाहीये. समजते. ज्या वेळेस लोक, जसं मी आधी पण सांगितलं, लोक जेव्हा येतात या भौतिक स्तरावरती, भौतिक जगामध्ये, तेव्हा ते उपभोगायला येतात ते आध्यात्मिक जगात. कारण की ऑलरेडी ते बाहेर गेलेले आहेत. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, जेव्हा एखादा व्यक्ती हॉटेलमध्ये जातो तेव्हा तो वैराग्याच्या गोष्टी किंवा कसा उपवास केला पाहिजे ह्याबद्दल बोलत नाही. कसे चांगले चांगले आयटम इथे मिळतात, कसं काय करतात त्याच्याबद्दल तो बोलतो. तसं भौतिक जगतात जेव्हा जीव आध्यात्मिक जगतातून पतन होऊन येतो तेव्हा तो भोग भोगण्यासाठी येत असतो. आणि भोग भोगत असताना तो त्याच्या खूप कमी चान्सेस आहेत की तो वैराग्याकडे वळेल. म्हणून भगवंत अशी या भौतिक जगतामध्ये अशी सिस्टीम तयार करून ठेवतात की तो ये ना के ना प्रकार आहे ना या मार्गात लागतो आणि हळूहळू त्याची प्रगती होऊन तो जो आहे तो त्या मार्गावरती येतो. पण बहुतांश लोक जे आहेत ते या अद्वैत किंवा निराकारवादावरती येतात. ज्या वेळेस ते खूप त्यांच्या सुकृती जमा होतात आणि खूप शुद्ध होतात, बहुसुकृतांची जोडी, तेव्हा विठ्ठल आवडी. समजते. विठ्ठल कधी आवडतो? जेव्हा बहुत सुकृत, खूप सारे सुकृतांची जेव्हा साठा होतो, खूप सारे सुकृत भगवंतांच्या भक्तांची सेवा करणे किंवा ये ना के ना प्रकाराने भगवंतांच्या सेवेमध्ये लागला, तर त्याच्या सुकृती वाढून 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 मग तो कुठे त्याला भगवत भक्तीमध्ये आसरा मिळतो किंवा स्थान मिळतं. समजते. त्याच्यामुळे बहुतांश लोक जे ते कर्मकांडावरती असतात, बहुतांश लोक जे ते ज्ञानकांडावरती असतात. ज्ञानकांडाचा अभ्यास करा, त्यांच्या ज्ञानतत्वावरती असतात, ज्ञानप्रमाण मानतात. अद्वैतवादी किंवा निराकारवाद्यांच्या मते उपासना कांड, जे उपासना आहे ती म्हणजे भक्ती जी आहे ती खालच्या लेवलची, मुख्यतः त्यांच्या मते ज्ञान आहे. आणि म्हणून ते निराकारवादाचं किंवा अद्वैत निराकार ब्रह्मज्योतीचं ध्यान करत असतात. समजते. त्यामुळे हे भक्ती तत्व समजण्यासाठी, श्रीमद भागवतम समजण्यासाठी त्याला खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास किंवा सुकृतींची जोडी, खूप साऱ्या सुकृती त्याला पूर्वजन्माच्या लागल्या पाहिजे, तरच तो समजू शकतो. कोणाचा तरी आवाज येतोय, म्यूट करायला सांगा. कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज येतोय खूप. तर तर समज आहे. त्यामुळे उपनिषदामध्ये तरी पण भगवंतांचं तत्व, ईश्वरी सत्ता, भगवत्ता लोकांना समजायला पाहिजे. त्यासाठी उपनिषदामध्ये भगवंतांना वर्णन तर केलेलं आहे भगवंतांचं, पण असं साकार सगुण रूपात किंवा त्यांचं साकार रूप पण सांगितलेलं आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे रसो वैसा. पण त्यांचं काय, तो राम आहेत, ते कृष्ण आहेत, असं एक्झॅक्ट वर्ड वापरलेले नाहीयेत. भगवंतांना ते 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 असं म्हटलेलं आहे. ते असे आहेत, ते तसे आहेत. तसं ईशोपनिषदमध्ये आहेत, तदे जती तन्ने जती. ते चालतात पण ते एका ठिकाणी स्थित आहे. तर भौतिक दृष्टीमध्ये एखादा व्यक्ती एक तर चालू शकतो किंवा एकाच ठिकाणी स्थिर राहू शकतो. एकाच वेळी तो स्थिर आणि एकाच वेळी तो चालणे अशी ही क्रिया होऊ शकत नाही. ही विरोधाभास आहे, कॉन्ट्राडिक्शन. त्याला इंग्लिशमध्ये कॉन्ट्राडिक्शन होता, विरोधाभास. ठीक आहे, असं होऊच शकत नाही. एक तर चालत असेल किंवा एका ठिकाणी असेल. समजतंय. तसंच तदे यती तन्ने यती तद्दूरे तद्वंतिके तदू अंतिके. ते दूर 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 आहेत आणि ते जवळ सुद्धा आहेत, असं आहे. तर असं कसं होऊ शकतं? आता त्याचा समजा आपल्या एखाद्या व्यक्ती जवळ असू शकतो किंवा लांब असू शकतो. तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः. म्हणजे ते सगळ्यांच्या आतमध्ये पण आणि बाहेर पण आहे. तर भौतिक जगाची जी कॉन्ट्राडिक्शन किंवा विरोधाभास जे आहे ते सगळं भगवंत तोडतायत. या ठिकाणी उपनिषदामध्ये असंच सांगण्यात आलेलं आहे. खूप विश्लेषण आहे त्यांचं डिटेलमध्ये, आपण काय जाणार नाही. तर पण समजून घ्यायला पाहिजे की त्याच्यामध्ये भगवंतांचं जे सुप्रीम नेचर आहे. आता भागवतम मध्ये काय भगवंतांचं कसं रसमान आहेत, भक्तांबद्दल, भक्तांप्रती कसे ते प्रेमपूर्वक आदान प्रदान करतात, या पद्धतीने वर्णन केलेलं आहे. पण त्यांची ईश्वरी सत्ता, ते कसे आहेत, ते किती महान आहेत, ते ह्याबद्दल जे ते उपनिषदामध्ये दिलेलं आहे. भागवतम मध्ये पण दिलेलं आहे, पण मोस्टली लोक त्याच्याकडे बघत नाही, त्याचा अभ्यास करत नाही.
डायरेक्ट 10व्या कॅन्टोकडे जातात आणि त्यांच्या स्टोऱ्या म्हणून वाचतात. भगवंतांची कधी आपण कथा अशी स्टोरी म्हणून वाचू नये. त्या कथेमध्ये पण तत्वज्ञानाचं विवेचन असलं पाहिजे. नुसती कथा ज्यावेळेस व्यक्ती ऐकतो ती परिपूर्ण कथा नसते कधीच भगवंतांची. त्याच्यामध्ये भगवंतांच्या भगवत्तेचं विवेचन पाहिजे, तरच एखादा साधक त्या भगवंतांना पूर्ण रूपाने समजू शकतो. नाही तर मग तो सहजिया बनतो आणि भगवंतांबद्दल नंतरून अपराध करतो. समजतंय? जे शुद्ध भक्त आहे त्यांनी ऑलरेडी तत्वज्ञान जाणलेलं आहे, त्याच्यामुळे ते फक्त कथेमध्ये रममान होऊ शकतात. पण आपण आपण नुसतं कथेमध्ये रममान झाला, साधक जर कधी नुसता कथेमध्ये रममान झाला आणि तत्वज्ञान जर त्याच्यामध्ये विवेचन नसेल कुठे, तर तो काय करणार, तो एक तर त्या लीलेचं अनुकरण करणार किंवा कथा ऐकून फक्त असंच बसून राहणार, काही करणार नाही. त्याच्यामुळे ह्या उपनिषदाचा टच भरपूर सारे जर तुम्ही काही भागवतम मधले श्लोक घेतले तर ते ॲज इट इज उपनिषदांमधले श्लोक आहेत, फक्त थोडासा चेंज आहे. खूप सारे भागवतम मध्ये असे श्लोक आहेत जे ॲज इट इज उपनिषदामधले श्लोक आहेत. श्वेताश्वतर उपनिषदामधले खूप सारे जे मंत्र आहेत ते ॲज इट इज भागवतम मध्ये घेण्यात आलेले आहेत, फक्त 1-2 शब्द बदललेले आहेत बस. त्याच्यामुळे कारण भागवतमचं जे सुरुवात आहे तीच पहिल्यांदा झालेली आहे. जन्माद्यस्य यतोन्वया जितरतश्च अर्थेष्व विघ्नेश्वराट. हे जन्माद्यस्य यतः हे वेदांत सूत्र आहे. वेदांत सूत्र काय आहेत, तो उपनिषदाचा सार रूपाने केलेला अभ्यास. 555 सूत्र आहेत वेदांत सूत्र. तर त्या वेदांत सूत्रामध्ये ते वेदांत सूत्राच्या एका सूत्रापासूनच भागवतमची सुरुवात होते. जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिघ्नेश्वराट असं आहे. तर त्यामुळे असं समजायचं नाही कोणी की भागवतम मध्ये फक्त कथा आहे. तर कथा पण आहे, तत्वज्ञान पण आहे. कारण की भगवंत आहे जे ते फक्त कथा नाही, त्यांच्या मागे त्यांच्या भगवंतांची ऐश्वर्यता पण आहे, भगवंतांचे भगवत्ता पण आहे, ईश्वरता पण आहे, हा ना. त्याच्यामुळे ते पण समजलं पाहिजे असं आहे. तुम्ही काही जण म्हणतील की मग गोपी तर भगवंतांना एकदम का, कारण की त्या गोपी स्तरावरती, त्या भाव स्तरावरती, त्या माधुर्य प्रेमापोटी ते भगवंतांना जाणत होते. पण ती लेवल आपण अजून अचीव्ह केलेली नाहीये. त्याच्यामुळे आपण साधक रूपामध्ये भगवंतांची भगवत्ता पण जाणायला पाहिजे. जेव्हा आपण साधक असतो तेव्हा साधकाला दोन्ही लागतं, भगवंतांचं भय पण लागतं आणि प्रेम पण लागतं. जसं की छोटा मुलगा आहे, छोटा बाळ आहे, 7-8 वर्षाचा मुलगा आहे, 6 वर्षाचा, त्याला नुसतं प्रेम करून नाही चालत, त्याला भय पण द्यावं लागतं, त्याला थोडा ताडणम पण आवश्यक असतं है ना, त्याला थोडा मार पण आवश्यक असतो, भय पण आवश्यक असतं, तेव्हा तो चुकीची गोष्ट करत नाही. असं आहे. जर त्याला नुसतं प्रेम द्यायला गेलं तर तो शेफारतो आणि लाडवतो. तसंच साधक हा साधक पण हा एक अध्यात्माच्या एक नवा अवस्थेमध्ये असतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्याला भगवंतांचं भय सुद्धा लागतं, तरच तो त्याचे जे ड्युटीज आहेत, त्याचे जे कर्तव्य भक्तीमधले किंवा त्या साधनेमधले, त्या मार्गामधले, त्या आध्यात्मिक मार्गामधले, त्या साधनेमधले जे त्याचे कर्तव्य आहेत तो परिपूर्णतेने पार पाडतो. जर त्याला भगवंतांचं भय नसेल तर तो सहजिया बनेल आणि तो त्याच्या मनाला वाटेल ते करेल, है ना. सहजिया एकांतेकर हरर भक्ती उत्पात एव ही केवलम असं होईल. तर त्यामुळे भय पण आवश्यक आहे. आणि त्या भयासाठी किंवा त्या भय कधी असेल, जेव्हा आपण तो सर्व शक्तिमान आहे त्याची सत्ता जेव्हा आपण मान्य करू, त्याची सत्ता कशी चालते, त्याचा कार्यक्रम कसा असतो त्या सत्तेचा, त्या भगवंतांच्या शक्ती कशा चलायमान असतात, कसे कार्य करतात त्या शक्ती, किंवा त्यांची सत्ता कुठपर्यंत आहे, ह्या सगळ्या गोष्टींची जेव्हा आपण, म्हणजे याला फिलॉसॉफी म्हणतात, दर्शन म्हणतात, तत्वज्ञान म्हणतात, ढोबळ बाणाने याला तसं म्हणतात. आणि त्याचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपल्याला थोडाफार भय निर्माण होईल, है ना. तेव्हा आपण जाणू की नाही भगवंत आहे. आपण समजा काहीतरी चुकीचं काम करत असून आपला अभ्यास असेल, आपल्या मनात आठवलं नाही रे भगवंत बघताय तिथे, पण भगवंत सगळीकडे. तर भगवंतांचं ज्ञान जेव्हा असेल तेव्हा माणूस चुका करणार नाही, पाप करणार नाही, है ना. तर त्यामुळे असं आहे. तर त्यामुळे उपनिषदामध्ये जे आहेत ते भगवंतांबद्दलचं ज्ञान, आत्मा परमात्म्याचा संबंध, परमात्मा आणि प्रकृतीचा संबंध काय, आत्मा आणि प्रकृतीचा संबंध काय, आत्मा परमात्माचा काय संबंध आहे, याबद्दल विवेचन उपनिषदांमध्ये केलेलं आहे. तर आपण उपनिषदाचा जो अभ्यास आपण नंतर पुढे बघणारच आहोत. तर आपण अजून एक बघू की वेदांना जे आहे ते 3 गोष्टीमध्ये डिवाइड केलेले आहेत. ठीक आहे. आपण 3 गोष्टीमध्ये त्याचं असं अनेक आस्पेक्ट्स नाही, वेगळ्या वेगळ्या अंगाने आपण त्याला डिवाइड करू शकतो. तर वेदांमधलं जे मूळ ज्ञान आहे, जे ज्ञान आहे
ते त्याचं जर डिव्हिजन असं ढोबळमानाने असं त्याचं जर विभाजन करायचं असेल तर कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासनाकांड. ठीक आहे. कर्मकांड मध्ये म्हणजे काय, जसं वेदांमध्ये 4 पार्ट आहे ना, संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद. ठीक आहे. तर संहिता आणि ब्राह्मण ग्रंथांमध्ये काय दिलेलं आहे, कर्मकांड दिलेलं आहे. कर्मकांड म्हणजे काय, कर्मकांड पण समजून घ्यायला पाहिजे. असं नाही कोणी यज्ञ करतोय म्हणजे तो कर्मकांड करतोय. कर्मकांड म्हणजे काय की तुमच्या इच्छापूर्तीसाठी विविध देवतांची केलेली पूजा, वेगवेगळ्या फळाची अपेक्षा ठेवून विविध देवी देवतांची व्रत, उपासना, अजून विधी, वेगवेगळ्या केलेल्या पूजा, या सर्वांना म्हणतात कर्मकांड. ठीक आहे. म्हणजे कर्म म्हणजे काय, फळाची अपेक्षा ठेवून केलेले कर्म म्हणजे कर्मकांड. तर त्याबद्दल भरपूर, जसं की संहितामध्ये भरपूर सारे मंत्र दिलेले आहेत विविध देवी देवतांना स्तुती करण्यासाठी, किंवा भगवंतांच्या पण अशा स्तुती दिलेल्या आहेत. नंतरून फळ प्राप्तीसाठी वेगळे वेगळे यज्ञाची शिफारस केलेली आहे. हे यज्ञ केलं तर असं होईल, ते तसं केलं तर हे केलं तर तुम्हाला धन मिळेल, हे केलं तर तुमच्या गायींची रक्षा होईल, हे केलं तर तुमच्या जनावरांची रक्षा होईल, हे केलं तर तुम्ही हा यज्ञ केला तर तुमच्या पाऊस पडेल, असं खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर ते सगळं संहिता आणि ब्राह्मण ग्रंथामध्ये. ठीक आहे, बऱ्यापैकी. नंतरून जे ज्ञानकांड आहे ते आरण्यक आणि उपनिषदामध्ये जास्त आहे बऱ्यापैकी. आरण्यक आणि उपनिषद. आणि उपासना, भक्तीबद्दलचं जे ते उपनिषदामध्ये थोड्या प्रमाणात दिलेलं आहे. असं जसं की भगवद्गीतामध्ये पण 3रा अध्याय 13व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की यज्ञशिष्ट, द रिच्युअल्स प्रिस्क्राइब्ड इन द कर्मकांडा सेक्शन आर मेड टू ग्रॅज्युअली प्युरिफाय द हार्ट ऑफ द परफॉर्मर. ते कर्मकांडामध्ये काय, जसं ऑलरेडी मी हे सांगितलेलं आहे सुरुवातीलाच, की कर्मकांडामध्ये आणि जास्त जो आहे तो कर्मकांड वेदांमध्ये जो आता आपल्याकडे अवेलेबल तो कर्मकांडाचा पोर्शन जास्त आहे, ज्ञानकांडाचा आहे आणि भक्ती उपासना कांडचा थोडा आहे. तर ज्ञानकांडामध्ये जे आहे ते एवढं कर्मकांड का दिलं बरं वेदांमध्ये, तर का, कारण की सगळे लोक इथे उपभोगायला आलेले आहे, पण त्यांना असंच उपभोगू द्यायला पाहिजे का नाही, मग त्यांच्यावरती काहीतरी निर्बंध पाहिजे, त्यांच्यावरती काहीतरी निर्बंध पाहिजे, किंवा त्यांनी कोणाच्या तरी आश्रयाखाली ते कर्म केले पाहिजे. म्हणून कर्मकांडाचा जास्त प्रभाव आहे. कारण की बहुतांश जीव या भौतिक जगतातले भगवत धामात परत जाण्यासाठी किंवा भक्ती करण्यासाठी नाही आलेले आहेत, तर इथे ते आलेले आहेत स्वतः उपभोगण्यासाठी. त्याच्यामुळे पण भगवंत इतका विचार करतात की ते नुसते जर उपभोगले तर ते कर्माच्या जंजाळामध्ये अडकून इथेच राहणार, ते कधी भगवत धामात घोर अंधकारात त्यांचा प्रवेश होणार. त्याच्यामुळे भगवंतांनी काय केलं की असे विविध त्यांच्या शक्तीचे अनुष्ठान केले, जसं इंद्र, वायू, अग्नी, सोम, हे सगळ्या ज्या त्यांच्या विविध शक्ती आहेत त्यांच्या नावाने यज्ञ, व्रत, वैकल्य तयार केलेले आहेत. आणि भगवंत म्हणतात की माझी तुम्ही डायरेक्ट शरण घेणार नाही, मला माहिती, मग तुम्ही माझ्या शक्तीची घ्या, इनडायरेक्टली माझं शरण घ्या, इनडायरेक्टली माझा आश्रय घ्या, आहे ना. मग त्याच्यासाठी असे व्रत वैकल्य, म्हणजे ये न केल्या प्रकाराने तो काय करतो, जो स्वतः उपभोगणार आहे त्याच्यापैकी थोडंसं तो कोणाला तरी देतो. ही वृत्ती त्याच्यामध्ये पहिले निर्माण होते. जसं की यज्ञ करतो, तर यज्ञ करण्यासाठी तो यज्ञ करायला गृहस्थाला सांगितलं, हा ठीक आहे, तू भगवानाची शुद्ध भक्ती करत नाही ना, यज्ञ करतोय ना, ठीक आहे, पूजा करतोय ना, कुठल्या तरी देवताला तरी मानतोय ना, ठीक आहे, चल. पण ते पण कुठल्या पण देवतेला मानून चालत नाही. वेदांमध्ये जे शिफारस केलेल्या त्याच गोष्टी केल्या तर ते कामात होतं. मग त्याच्यामुळे तू वेदांमधल्या या इथे तरी तुझी श्रद्धा आहे ना, चल ठीक आहे. मग जेव्हा तू ते कर्म करतो तेव्हा हळूहळू जाऊन त्याचं हृदय जे आहे ते शुद्ध होत जातं पुढे, जर त्याने निस्वार्थ भावनेने करत गेला तर. आणि मग नंतरून तो भक्तीच्या नैष्कर्माच्या मार्गावरती येतो. द लिसनिंग इन्स्ट्रक्शन ऑफ लर्नड ब्राह्मणास प्रीच द कर्मकांडीज आर एक्सपेक्टेड टू डेव्हलप डिटॅचमेंट फ्रॉम मटेरियल रिवॉर्ड्स ऑफ सॅक्रिफाईस. इथे दिलेलं आहे बघा. तर नुसतं यज्ञ, काही काही लोक यज्ञ करतात, पण काय दिलेलं आहे की हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
हा, तर कधी कधी आपण काय करतो, यज्ञ करतो आणि यज्ञ करताना आपण खूप फळाची अपेक्षा ठेवून बसतो, पण तसं सांगण्यात नाही आलेलं आहे. जरी एखादा व्यक्ती यज्ञ करतोय तरी जे ब्राह्मण त्याला हे सांगतायत, इन्स्ट्रक्शन देतात किंवा मंत्र म्हणतात, त्याचा अर्थ जाणून त्याने त्या फळाची अपेक्षा पासून थोडं थोडं निवृत्त व्हायला पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे. असं आहे. त्याच्यामुळे असं नाही की उपभोग घेण्यासाठी यज्ञ करतोय, तसं नाहीये. तर ते पण भगवत प्रित्यर्थच केलं पाहिजे असं आहे. And even beyond that, to achieve shelter of lotus feet of Supreme Lord, we should perform the yajna for the pleasure of Lord. म्हणजे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आपण यज्ञ अनुष्ठान केले पाहिजे. म्हणून भगवंतांचं विष्णू सहस्त्रनामामध्ये एक नाव आहे यज्ञ, यज्ञवराह किंवा यज्ञ. तर भगवंतांचंच नाव आहे. काय भगवद्गीतेमध्ये पण एक श्लोक आहे ना, काय यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधन. जे कर्म यज्ञासाठी म्हणजे विष्णूंच्या प्रित्यर्थ केले जात नाही ते लोकोयम कर्मबंधन. लोकः अयम कर्मबंधन, म्हणजे या लोकामध्ये बांधण्यासाठी ते कर्म कार्य करतात. त्यामुळे कुठलं पण कर्म केलं ते भगवंत प्रित्यर्थ केलं पाहिजे. ठीक आहे. तर असं कर्मकांड आणि ज्ञानकांड जे आहेत ते वेदांचं एकच गोल शेअर करतात असं नाहीये, पण इनडायरेक्टली. आणि जर कर्मकांडी जर करत बसलं तर त्याच्याने खूप वेळ लागणार. तो पहिल्या स्वर्गात जाणार, मग स्वर्गातले त्याचे भोग उपभोगून झाले की परत मनुष्य धरावर येणार, पण तेव्हा थोडी त्याची बुद्धी नीट होऊन येणार. ठीक आहे. मग परत तो जन्म घेणार, परत तो चांगले कर्म करणार, मग तो असं करत करत तो खूप वेळ लागतो. म्हणजे भक्ती मार्गात आलेले आहेत ते डायरेक्ट पाथवरती आलेले आहेत आणि सरळ स्ट्रेट मार्ग आहे त्यांचा. मध्ये काय अडथळे नाही, काय नाही, खड्डा नाही, काय नाही, स्ट्रेट 6 लेन 8 लेन 10 लेन हायवे आहे, तो डायरेक्ट भगवत धामात पोहोचणार. पण तरी पण त्याला त्या मार्गाचे जे कर्तव्य आहेत ते पालन केले पाहिजे नीट. तर वेदांमध्ये जे कर्मकांड आहे आणि ज्ञानकांड आहे ते वेदांचा जो ध्येय आहे, तर दोघांचं पण ध्येय एकच आहे. कर्मकांडाचं ध्येय पण एकच आहे आणि ज्ञानकांडाचं ध्येय पण एकच आहे आणि भक्तीचं पण ध्येय एकच आहे. समजते ना. म्हणून वेदांमध्ये उपनिषदामध्ये एक वाक्य आहे की सत्यम एकम विप्रहा बहुधा वदंती. नरेंद्र मोदी नेहमी हे म्हणत असतात बघा, लक्षात ठेवा कधी. हे उपनिषदातलं वाक्य आहे की सत्यम एकम विप्रहा बहुधा वदंती, म्हणजे की सत्य एकच आहे पण त्याला विविध लोक विविध नावाने बोलतात. असं प्रभुपाद म्हणायचे ना की गॉड इज ओनली वन. असं नाही की यांचा देव वेगळा, यांचा भगवंत किंवा त्यांचा आध्यात्मिक. काही काही लोक जे लोकांना ज्ञान नसतं परिपूर्ण बाहेरच्या धर्माचे, जे वेगळ्या धर्माचे, ते काय सांगतात की युअर गॉड इज डिफरंट, युअर हेल इज. जर तुम्ही आमचा धर्म मानला नाही तर तुम्ही काफिर, तर तुम्ही नरकात जाणार, असे काय बाकीच्या धर्मांमध्ये सांगितलेलं आहे. पण आपल्या धर्मामध्ये कधीच असं सांगितलेलं नाहीये. आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की इफ यू डोंट, म्हणजे तुम्ही जर भगवंतांना मानलं नाही, भगवंतांवरला प्रेम केलं नाही, ठीक आहे, आणि आत्म्याचा परमात्म्याशी जर संबंध जोडला नाही तर तुम्ही अधोगतीला जाल, असं सांगण्यात आलेलं आहे. असं कुठे सांगण्यात आलं नाही की तुम्ही हिंदू धर्माचं पालन केलं. भगवद्गीतेमध्ये एक तरी हिंदू शब्द आहे का? नाहीये. भगवद्गीतेमध्ये हिंदू शब्द नाही, कुठल्या वेदांमध्ये हिंदू शब्द नाही. आपला जो आहे तो सनातन वैदिक धर्म आहे ना, वैदिक धर्मामध्ये म्हणून असं भगवंतांना नाव पण दिलं नाही, कारण की भगवंताला त्याच्या लीलेप्रमाणे नाव देण्यात होतं. जसं कृष्ण, गोविंद. कृष्ण काय नाव आहे भगवंतांचं? सर्वाकर्षक आहे म्हणून ते कृष्ण आहेत. गोविंद का? कारण की त्यांनी ते इंद्रियांना, गोविंद इंद्रियांना जे आनंद प्रदान करतात किंवा गायींना आनंद प्रदान करतात ते गोविंद. मधुसूदन, मधु राक्षसाचा ज्यांनी वध केला ते मधुसूदन आहे ना. असे भगवंतांचे नाव आहे. त्रिविक्रम म्हणजे काय? ज्यांचा तिन्ही लोकांमध्ये विक्रम आहे ते त्रिविक्रम. ज्यांनी तिन्ही उरुक्रमा म्हणजे ज्यांनी काय तिन्ही लोक त्यांनी व्यापले ते उरुक्रम. अधोक्षज म्हणजे काय? ज्यांच्या अध्यक्षतेखाली सगळं काही निर्माण होतं आणि सगळं काही प्रलय होतं ते अधोक्षज आहे. तर त्यांच्या ज्या विविध लीला आहेत, त्याचे जे कार्य आहे, त्याच्यावरनं त्यांना नाव आपण दिलेलं आहे संस्कृत भाषेमध्ये. जसं बाकीच्या लोकांनी त्यांना गॉड म्हणतात, है ना, पण त्यांचं ते निराकार नाव आहे. आपण जे लीलामान नाव आहे, कृष्ण, गोविंद, हे ते. तर त्याच्यामुळे एकच सत्य आहे, पण लोक त्यांना त्यांच्या बुद्धीने, अल्पबुद्धीने प्रत्येक वेगळ्या गोष्टीने अनालाइज करायला जातात असे. तर एवढा जो फ्रीडम आहे विचारांचा हा फक्त सनातन धर्मामध्येच दिलेला आहे. बाकीच्या धर्मांची मनस्थिती काय आहे की आमचं नरक वेगळं, आमचं हे, असं नाहीये.
एकच नरक म्हणजे नरक आहे ते एकच आहे. ते सगळे कोणी हिंदूने जरी खून खराब केले किंवा मुसलमानाने केले तर दोन पण नरकात जाणार आहेत. आणि ते अशा वेगळ्या त्यांच्यासाठी वेगळा नरक नाही, एकच नरक आहे. ठीक, कारण की हे जे पंथ आहेत ते तर आत्ता निर्माण करण्यात आलेले आहे आणि शाश्वत जीवन जे आहे जसं आहे तसं आहे असं आहे. त्याच्यामुळे या सर्व ज्ञानकांडाचं पण ध्येय एकच आहे आणि कर्मकांडाचं ध्येय पण एकच आहे. ठीक आहे, एकच गोल आहे. पण तो खडतर मार्ग आहे. कर्मकांड हा खूप स्लो मार्ग आहे, खूप स्लो, अतिशय स्लो. ठीक आहे. आणि ज्ञानकांड आहे हा पण खूप कठीण मार्ग आहे. पण भक्ती उपासना कांड, भक्ती जी आहे ती अतिशय सरळ आहे पण अवघड पण तेवढीच आहे. ठीक आहे, भक्ती ही सरळ आहे पण परिश्रम, त्याच्यात मेहनत घ्यावी लागते, अवघड आहे ती. असे त्याच्यामध्ये टिकून राहावं लागतं आणि ते भक्तीचे जे कर्तव्य आहेत ते केले पाहिजे. जसं की कर्मकांड आणि ज्ञानकांड मध्ये वेदांचं हे होतं डिव्हिजन होतं, तसं अजून एका प्रकारे वेदांचं डिव्हिजन करण्यात आहे. अजून एका प्रकारे विभाजन करू शकतो. श्रुती, स्मृती आणि न्याय. श्रुती, स्मृती, न्याय. तर श्रुती काय आहे तर हे जे चार गोष्टी आहे, संहिता, प्रत्येक चारही वेदांच्या संहिता, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक, उपनिषद, या चार गोष्टी ज्या आहेत यांना आणि त्यांचे वेदांग यांना श्रुती म्हणण्यात येते. श्रुती म्हणजे काय? श्रुत धातू, श्रु धातू, श्रु संस्कृतमध्ये श्रु धातू, शृणोती, ऐकणे. ठीक आहे. आणि श्रुती म्हणजे जे ऐकत आलेलं आहे, जे ऐकून 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 पुढे त्याचा प्रचार करण्यात आलेला आहे त्याला म्हणतात श्रुती, आणि ज्याच्यामध्ये बदल झालेला नाहीये. मग हे जे वैदिक मंत्र, जसं आज आम्ही वैदिक मंत्र जे म्हणतो ते वैदिक मंत्र तसेच सृष्टीच्या पूर्वी पण तसेच म्हटले जायचे. त्याच्यामध्ये काहीही चेंज नाहीये, ना त्याच्या शब्दामध्ये चेंज आहे, ना त्याच्या स्वरामध्ये चेंज आहे, ना त्याच्या टोनमध्ये चेंज आहे. ॲज इट इज ते आलेलं आहे. का? कारण की ते ऐकत आलेलं आहे, त्याच्यामध्ये चेंज नाही. श्रुती त्याच्यामध्ये बदल होत नाही, ते शाश्वत आहेत. त्याच्यानंतर आहे स्मृती. स्मृती म्हणजे काय? रामायण, महाभारत, 18 पुराण, 18 महापुराण. ठीक आहे, हे सगळे काय आहे? स्मृती आहेत. त्याला आगम पण म्हणतात, विविध आगम. जसं आगम म्हणजे काय? विविध, जसं शैव आगम आहेत, वैष्णव आगम आहेत. आगम म्हणजे असे ग्रंथ जे त्या तत्वज्ञानाच्या त्या एका प्रवाहाला मान्यता देतात किंवा त्याच्यामध्ये काय काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दलचं ज्ञान देतात. जसं आपलं पंचरात्र आहे वगैरे, श्रीमद भागवतम, ब्रह्मसंहिता आहे, ते सगळे हे वैष्णव आगम आहेत. तर हे जे ग्रंथ आहेत त्याला स्मृती म्हणण्यात येतं. तर स्मृतीमध्ये काय आहे की जे वैदिक तत्वज्ञान आहे, आपली सभ्यता आहे, ती कशी आचरणात आणली पाहिजे, तर स्थळ काळ परिस्थितीनुसार विविध कथांच्या माध्यमातून किंवा विविध प्रसंगाच्या माध्यमातून वर्णन केलेले या ज्या गोष्टी याला म्हणतात स्मृती. तर स्मृती काय? स्मृती स्मृ धातू आहे संस्कृतमध्ये. स्मृ स्मरणे म्हणजे श्रवणे, स्मरणे म्हणजे स्मरण करून रिमेंबरिंग. तर स्मृती म्हणजे काय? जे आठवून जे स्मरण करून त्याचा प्रचार करण्यात आलेला त्याला स्मृती म्हणतात. जसं रामायण, जसं आज आपल्याकडे जो रामायण ग्रंथ आहे आणि रामायणामध्ये जे श्लोक आहेत ते रामायणातले श्लोक पुढच्या कल्पामध्ये, पुढच्या युगामध्ये तसेच रामायणातले श्लोक असतील असं नाहीये. त्याच्यामध्ये थोडी वेगळी रचना असू शकते, त्याच्यामध्ये थोडे वेगळे प्रसंग असू शकतील. ठीक आहे, तर ते बदलत असतं. पण त्याच्यातलं जे तत्वज्ञान आहे, सार आहे, गूढ आहे, जे सिद्धांत आहे ते सिद्धांत ते नेहमी शाश्वत असतात. सिद्धांत कधी बदलत नाही. सिद्धांत हे नेहमी शाश्वत असतात. जसं कृष्ण भगवंत आहे आणि मी त्याचा दास आहे, हा सिद्धांत आहे, हा कधी बदलणार नाही. समजते? राम भगवंत आहे, हनुमान त्यांचे दास आहेत, हा सिद्धांत आहे, हा कधी बदलणार नाही. असे तर त्याच्यामुळे सिद्धांत तसेच राहतात, फक्त ते विविध माध्यमातून, विविध प्रसंगातून, विविध कथांद्वारे वेगवेगळ्या हे जे ते दाखवले जातात. तर त्याला स्मृती म्हणतात. जसं की पुराण, महाभारत, रामायण, आगम. आणि स्मृतीमध्ये मनुस्मृती पण आहे. त्याला मानव धर्मशास्त्र खरं नाव आहे, नंतरून लोकांनी त्याला मनुस्मृती केलं. त्याचं नाव खरं मानव धर्मशास्त्र आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे? तर त्याच्यामध्ये तुम्ही राहायला कसं पाहिजे, तुमचा आचार विचार कसे पाहिजे, तुमच्या वर्णाश्रमानुसार तुमचे कर्तव्य काय आहे, तुमच्या ड्युटीज काय आहेत, नंतरून ब्रह्मचारीचे कर्तव्य काय आहे, ब्राह्मणाचे कर्तव्य काय आहे, क्षत्रियाचे कर्तव्य काय आहेत,
किंवा वानप्रस्थाचे गृहस्थाचे कर्तव्य काय, त्याने काय काय केलं पाहिजे त्या आश्रमामध्ये, या सर्वाचं ज्ञान त्याच्यामध्ये मनुस्मृती मानव धर्मशास्त्रामध्ये दिलेलं आहे. कधी उठलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही. जसं आता आपण करोना 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 करतोय आणि टच करू नका टच करू नका. हा, जे लोक मनुस्मृती जाळतात आणि मोठमोठ्याने बोंबाबोंब करतात की याच्यामध्ये जातीयवाद सांगितलाय जातीयवाद सांगितलाय, आता तुम्ही काय करतायत? करोनाच्या नावाखाली तो आपल्या नातेवाईकाला पण स्पर्श करत नाहीये. हा, त्याला फेकून देतो, तर त्याचं तोंड पण बघायला जात नाही. लोक म्हणतात नको नको ती बॉडी आमच्या घरामध्ये. माझा हा काय, हा कसला आहे? हा, आता इथे अस्पृश्यता किंवा तुच्छ भाव नाही काय, कारण की लोकांनी त्याचं बवंडर केलेलं आहे. ठीक आहे, काही लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्याचा अतिरेक केला. पण वेदांमध्ये, मनुस्मृतीमध्ये, मानव धर्मशास्त्रामध्ये जे सांगितण्यात आलेले आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, आणि त्यांना त्यांचे त्यांचे नियम होते. तर ते नियम कशासाठी होते? त्याच्यासाठीच होते, शुची पालन करण्यासाठी. जसं की मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे, मी काहीतरी त्या दिवशी पाठवलं पण स्प्रेड केलेला तो मेसेज. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की मीठ, शिजवलेले पदार्थ, दही आणि अजून काहीतरी एक गोष्ट आहे, ह्या गोष्टी कधीच हाताने वाढू नये म्हणून त्याला नेहमी चमच्याचा वापर करावा असं मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे. आपल्या शास्त्रात दिलेलं आहे, धर्मशास्त्रामध्ये. काय? कारण की त्याच्याकडे संसर्ग रोगांचा त्याच्याने प्रसार होतो म्हणून दिलेलं आहे आपल्या याच्यामध्ये. जसं की आपण आता वैष्णव, आपण भक्ती आल्यानंतर आपण बघा, जे आपले भगवंतांचे पातेले असतात मंदिरामध्ये, कसं आलं तर भगवंतांचे पातेले वेगळे, हां, सर्विंगचे बकेट्स वेगळे, आणि आपण जेव्हा वाढतो तेव्हा त्याला आपण टच करत नाही. काय करत नाही? एखाद्याने उष्ट केले तर त्याला आपण हात लावू देत नाही किंवा त्याला टच करू देत नाही. पवित्रता राखण्यासाठीच आहे हे, आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक या गोष्टींची पवित्रता राखण्यासाठी. ठीक आहे, शरीराला निरोगी ठेवण्यासाठी, मनाला पवित्र ठेवण्यासाठी या गोष्टी दिलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये उच्च नीचचा भेदभाव नाहीच आहे. जर एखाद्याला वाटतं ना की मला, जसं की फॉर एक्झाम्पल चार्जिंग संपली, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम.